नमस्कार. निरंजन घाटे हे नाव आपण ऐकलेलं आहे, पण आपण हे नाव ऐकलं आहे मुख्यतः विज्ञान कथा लेखक म्हणून. पण हा माणूस अनेक उद्योग करतो. विज्ञान कथा हे त्याच्या लेखनाचं एक अंग आहे. रहस्यकथा, चित्रपट, क्रिकेट, सेक्स अनेक विषयांवरती या माणसानं अतिशय गांभीर्यानं आणि अतिशय उत्तम असं लेखन केलेलं आहे. गेली 50 वर्ष जवळजवळ निरंजन घाटे लिहितो आहे आणि त्याची 190 पुस्तकं आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. या माणसाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे, अनेक अडचणी, दारिद्र्यातलं आणि हलाखीतलं बालपण आणि त्या बालपणासह पुढे येणाऱ्या अनेक अडचणी सोसून, आकस्मिक आपत्ती सोसून अनेक व्याधींचा सामना करत असूनसुद्धा हा माणूस सतत आशावादी राहिलेला आहे आणि अखंड क्रियाशील राहिलेला आहे. आपल्याला आश्चर्य वाटलं असेल, मी अरे तुरे असा त्याचा उल्लेख करतो आहे, कारण तो माझा मित्र आहे आणि आम्ही कधीच एकमेकाला अहो-जाहो म्हटलं नाही. त्यामुळे आजही अहो-जाहो म्हणणं कृत्रिम होईल म्हणून मी त्याचा असा उल्लेख करतो आहे. अन्यथा त्याच्या कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदरच आहे. निरंजन, तू मुलाखतीला आलास. नमस्कार, तुझं स्वागत आहे. आता मला तू सांग, तुझं बालपण हे फार वेगळ्या पद्धतीनं गेलं आणि तुझे वडील मुंबईत होते आणि त्यांची हत्या झाली. हे काय होतं? बालपण कसं गेलं? तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आणि वडिलांचं काय नेमकं झालं? माझे वडील हे 4थीत असताना एक दिवस एसटीत बसल्याने बेळगावला आले. तिथून ते त्यांना माहिती होतं की खरे नावाचे एक गृहस्थ गुरलोसूर गावातले पुण्यात आहेत, म्हणून ते सरळ पुण्याला येऊन धडकले आणि तिथे त्यांच्याकडे राहायचे आणि वार लावून जेवायचे. मी त्यांना बघितल्याचं मला आठवत नाही, पण ते पुढे शिकत शिकत असतानाच त्यांनी मोरारजी गोकुळदास मिलमध्ये नोकरी धरली. तिथं ते जॉबर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर ते BA आणि LLB झाले आणि तिथेच लेबर ऑफिसर म्हणून नोकरी करत होते मुंबईला. आणि ते कामगारातनं वर आल्यामुळे सगळ्या कामगारांशी त्यांचं खूप प्रेमाचं नातं होतं. म्हणजे हे अर्थात माझी IQ माहिती आहे, पण नंतर मी जे अनुभवलं, म्हणजे आम्ही नंतर जेव्हा मुंबईला जायचो तेव्हा गिरणीतले लोक मुद्दामून आम्हाला भेटायला यायचे, गिरणीत न्यायचे आणि घाटे साहेबाचा मुलगा आला म्हणून आमच्या पाया पडायचे. याचा अर्थ त्यांनी काहीतरी केलेलं होतं कामगारांसाठी आणि त्यामुळे तिथे दुसऱ्या युनियन येऊ शकत नव्हत्या. बरं, ते त्याचबरोबर इंटकचे क्रियाशील सदस्य होते. त्यामुळे गुलझारीलाल नंदा वगैरे यांच्यावरचे त्यांचे फोटो आहेत आमच्याकडे. आणि ते गिरणीत त्यांना इतर संघटनांना स्थान मिळत नाही म्हणून त्यांचा काटा काढण्यात आला आणि ज्यांनी काटा काढला तो कोर्टात सुटला, कारण साक्षीदारच गायब झाले. पण त्या माणसाचा खून झाल्यावर आमच्याकडे पोलीस चौकशीला आले होते की आम्ही त्यावेळेला कुठं होतो. ह्याचा अर्थ त्यांना असं वाटत होतं की आम्ही खून का बदला खून से वगैरे असं फिल्मी स्टाईल काही केलं का. तर त्यावेळेला मी पुण्यातच होतो सुदैवानी आणि माझा भाऊही पुण्यात होता. तर तुझं वडिलांचा खून झाला त्यावेळेला तू किती वर्षाचा होता? मी 3 वर्षाचा होतो. आणि भावंड? भाऊ माझा 6 वर्षाचा होता. पण माझ्या भावाला कळत होतं, त्यामुळे त्याच्या मनावर त्याचा परिणाम झाला. ते आई आणि भाऊ यांच्या मनावर खूप परिणाम झाला. याचं कारण ते जेव्हा जेवायला यायचे तेव्हा आई आणि भाऊ गॅलरीतनं त्यांची वाट बघायचे आणि ते मिलपासून आमचं साधारणपणे 100 मीटर अंतरावर घर होतं आणि त्या फुटपाथवरनं चालत चालत यायचे ते. त्यामुळे तिथे हे दोघं वाट बघत असायचे ते येताना. आणि ते गिरणीच्या दारातनं बाहेर पडले आणि थोडे पुढे आले आणि त्यांच्यावर 5-6 जणांनी चाकूचे वार केले. ते खाली पडले, त्यामुळे यांना वाटलं ते गेले. तर माझी आमच्याकडे एक मुलगी वडिलांनी दत्तक घेतल्यासारखी होती. हे तिला मी बहीणच मानतो. ती सुद्धा आता 80च्या पुढं असेल. तर तिने असं सांगितलं की बाबा त्या परिस्थितीत त्यांनी वॉचमनला गाडी आणायला सांगितली आणि स्वतः गाडी चालवत हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट झाले. बापरे.
आणि तिथे मग त्यांना नंतर ते 8 दिवसांनी गेले. पण हे झालं तू 3 वर्षाचा, भाऊ 6 वर्षाचा. आई तुझी खूप धीराची होती. त्यानंतरचा टप्पा काय इथून होता? पुढे काय झालं, एक वर्ष 1.5 वर्ष आई म्हणजे शॉकमध्येच होती. हं, मग तिने काहीतरी करायला हवं म्हणून मॉन्टेसरीचा कोर्स केला हं, आणि त्यानंतर ती परत आजारी पडली. तिच्या घशात कसल्या तरी गाठी झाल्या हं, आणि डॉक्टरने असं सांगितलं की ह्यांना गिरणीच्या वातावरणात राहून उपयोग नाही. हं, एक तर मानसशास्त्रीय त्यांच्यावर परिणाम होतो आणि दुसरं म्हणजे कापसाचे धागे हं, श्वासावाटे जातात. हं, तेव्हा माझ्या वडिलांचे मित्र होते नाना देसाई म्हणून. हं, ते मुंबईचे सिटी इंजिनियर झाले पुढे. हं, त्यांचे भाऊ सांगलीला होते. तर नाना देसाई काय म्हणाले की तुम्ही जाऊन माधवनगरला राहा, हं, पैशाची चिंता करू नका. माझ्या वडिलांच्या मित्रांनी आमचं खूप केलं. आम्ही जाऊन माधवनगरला राहिलो हं, आणि मुंबईसारख्या शहरातनं, हं, हे मी किंग जॉर्जमध्ये पहिलीत असताना आम्ही स्थलांतर केलं असं म्हणू, हं, तर एकदम खेडेगावात हां, बस्कर घेऊन म्हणजे पोतं घेऊन जायचं शाळेत हं, हं, आणि पोपडे आलेल्या भिंती आणि सारवलेल्या जमिनीवर बसून शिकायचं. हं, हे म्हणजे कल्पनेच्या बाहेर होतं. हं. बरं, आम्ही जेव्हा मुलांना सांगायचो की मुंबईत राणीबाग आहे, हं, तिथे जिराफ असतो उंच मानेचा, हं, तिथे पाणघोडे आहेत, सिंह आहेत, किंवा मुंबईत ट्राम असते हं, आणि आमच्या घरावरनं विमान जातं, त्यांना ते खोटं वाटायचं. हां, हां, आणि मुंबईला आलो आणि आम्ही माधवनगरचं वर्णन केलं की आम्ही म्हशीच्या पाठीवर बसून जातो वगैरे, तर त्यांना खोटं वाटायचं. त्यामुळं दोन स्वतंत्र जगं तेव्हाही होती. तेव्हाही होती. आणि पण तू असं अनेकदा बोलताना संदर्भ देतोस की सांगलीच्या त्या खेडेगावातल्या वातावरणामुळे तुला निसर्ग, खेड्यातली अगदी, माणसं नक्की, ह्याची नक्की, खूप नक्की. जवळीक निर्माण झाली. म्हणजे आम्ही राहत होतो तिथे झाडावर बरेच पक्षी यायचे, हां, मुंगसं पळायची हं, अंगणातनं. हं, एकदा दिवाळीच्या वेळेला फटाक्याचा धूर जाऊन छतातनं विंचू पडले. बरं, मी आयुष्यात पहिल्यांदा विंचू बघितला. हां, आणि मग माझी आई कोकणातली, बरं, वडील कर्नाटकातले आणि आई कोकणातली, हां, तर तिला विंचू म्हणजे काय माहीत होतं. तिने ते चपलेनी फटका मारून हां, हे केला. नंतर एका आमच्या घरात विंचू पडतात म्हटल्यावर आमच्या जवळचा एक पोरगा आला, हां, त्यांनी फटाके गोळा केले आणि त्याचा धूर केला हां, आणि पडलेल्या विंचवांच्या नांग्या तोडले, नांग्याच्यावर फटके मारले हां, आणि मग त्याला दोर लावून त्यांची माळ केली हां, आणि मग त्याच्याबरोबर आम्ही ती माळ घेऊन गावभर हिंडलो. हे मुंबईत शक्य नव्हतं. नव्हतं. हो, आणि मुंबईत ट्राम म्हणजे एकदा ट्राममध्ये बसलं की आम्ही शाळेपर्यंत जायचो, हं, तिथे कंडक्टर आम्हाला उचलून रस्ता क्रॉस करून द्यायचा, मग आम्ही शाळेत जायचो. हं, ते जग वेगळं आणि हे जग वेगळं. इथे मला एक मुद्दा म्हणून सांगायचं असं आहे की आजकाल पाऊस पडला हां, की हिंद मातेजवळ तळं साचलं वगैरे बातम्यातनं दाखवतात. हो, आम्हाला त्यावेळेला शाळेला सुट्टी मिळायची. बरं, हिंद मातेजवळ पाणी म्हणजे साचलं तळ साचणं जुनंच आहे. जुनंच आहे. हं. फक्त आता त्याची एक ब्रेकिंग न्यूज होती. सांगलीत किती काळ शिक्षण घेतलं आणि आम्ही- त्यावेळेला आई काय नेमकं करत होती? आई त्यावेळेला काहीच करत नव्हती. बरं, पण माझ्या काकांनी ते एकदा भेटायला आले होते, हं, तुमचं कसं काय चाललं विचारायला, हं, आणि त्यांनी चांदोबाची वर्गणी भरली. बरं, आणि तो पोस्टमन चांदोबा घेऊन आला की मला भयंकर आनंद व्हायचा. मी लहानपणापासनं मुंबईत जो मिळेल तो कागद वाचायचा. बरं, म्हणजे ती सानेगुरूंची पुस्तकं असोत, गुजराती वर्तमानपत्र असोत, गुजराती मी अजून वाचू शकतो. माधवनगरहून मग पुण्यात आलो, भावे स्कूलला ॲडमिशन झाली. तिसरीत बसलो तर शाळेत जायचं खाकी पिशवी घेऊन, म्हणजे पॅन्टीचीच हे बाई फाडून केलेल्या पिशवीत हां. पुस्तकं घेऊन शाळेत जायचं पाटी. आणि तर तू असं म्हटलंयस की आमच्या शाळेत 2 प्रकारची मुलं असायची की ज्यांच्या चड्डीच्या पार्श्वभागाला ठिगळं लावलेली ठिगळं असायची लावलेली असायची. आणि ज्यांची चड्डी नीट असायची किंवा तिला कधी कधी इस्त्री पण इस्त्री केलेली पण. असायची, अशी मुलं होती. होती. पण त्याच्यामुळे आमच्या मैत्रीत कधी दुरावा आलाय वगैरे असं नाही. हं, इथे आम्ही बरोबर खेळायचो सगळे. आणि त्यावेळेचे खेळ म्हणजे एक तर ती लोखंडी दांडी घेऊन ऋतुवाऋतू खेळायची, हं, नाहीतर पट्ट्या कमरेला खुचून हं, लढाया करायच्या. हं. तुझं शिक्षण होण्यामध्ये तुझ्या आईचा मोठा वाटा आहे. नक्कीच. तर आई काय म्हणायची तुला शिक्षणात? आईने मला 2 गोष्टी सांगितल्या. एक, वाचत राहा. हां,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठा हो. हां तर मोठा हो म्हणजे काय की खूप शिकून मोठा हो. हां म्हणजे मला असं वाटतं की मी PhD करावी असं तिला वाटत होतं. तर मी PhD करू शकलो नाही याचे विद्यापीठातल्या राजकारणामुळे. पण माझी पत्नी ज्या वेळेला PhD झाली त्यावेळेला आईच्या डोळ्यात जे पाणी आलं ते मी विसरू शकत नाही. तिला इतका तिचा अभिमान वाटायचा की माझ्यापेक्षा आईनी माझ्या बायकोचंच जास्त केलं असं मला वाटतं. पण आईनं वाचत राहा हे सांगितलं, हे तू आज तागायत जपलं आहेस. जपलं. हां पुढे तू भूशास्त्रामध्ये पदवी घेतलीस हां आणि भूशास्त्रात संशोधक म्हणून काम सुरू केलंस. नक्की. हां त्या काळात तुला काही ज्वालामुखीचं संदर्भामधले जुन्नर वगैरे भागामध्ये. हा डेक्कन बेसाल्टवरच PhD करत होतो. हां कोकणच्या किनाऱ्यावरच्या खडकांवर माझं संशोधन चालू होतं. आणि एकदा काय झालं, माझ्या काकांचे एक मित्र पिंपळवंडी नावाच्या गावी राहत होते. हां त्यांनी मला बोलावलं. तर माझा मित्र विजय पेंडसे आणि मी तिथे गेलो. हां तिथे मला काही वेगळे दगड दिसले की जे नेहमी बेसाल्ट जो असतो त्याचे सगळे प्रकार मला माहिती आहेत. पण हे बेसाल्टपेक्षाही वेगळे होते. आणि ते अशा पद्धतीने बेसाल्टमध्ये होते की मी ते नमुने आणले. आमच्या प्रयोगशाळेत त्याच्यावर कामं केली. त्याच्या म्हणजे ते घासून त्याच्या स्लाईड करणे वगैरे. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ती ज्वालामुखीची राख आहे. आता ती राख म्हणजे तोपर्यंत कोणी महाराष्ट्रात ज्वालामुखीची राख आहे याच्यावर कुठे काही लिहिलेलं नव्हतं. ते मुंबईला सुकेशवाला म्हणून जे मोठे भूशास्त्रज्ञ होते त्यांनी मुंबई परिसरात त्यांना ती राख मिळालेली होती. पण इतर महाराष्ट्रात कुठे मिळालेली नव्हती. म्हणून मी तो शोधनिबंध प्रसिद्ध केला. तर त्यामुळे काय झालं की दुसरे गृहस्थ जे होते त्यांचा विद्यापीठाशी तसा संबंध नव्हता पण त्यांचा दबदबा खूप मोठा होता. त्यांना राग आला की इतकी वर्ष आम्ही डेक्कन ट्रॅपवर हिंडतोय आणि आम्हाला कुठे राग दिसली नाही. हे खरं म्हणजे डोळे उघडून पाहिलं असतं त्यांना दिसली असती. कारण नंतर काय झालं 10 वर्षांनी म्हणजे मी नोकरी सोडल्यानंतर माझी पत्नी ज्या इतर संशोधकांबरोबर काम करत होती त्यांना त्याच परिसराच्या जवळ जुन्नरच्या अलीकडे तिथे म्हणजे नारायणगावच्या जवळ त्यांना राखेचा मोठा थर सापडला. आणि ती बातमी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर BBCत वगैरे त्याची बातमी आली होती. आणि त्यानंतर ह्यांना जिथे तिथे राख दिसायला लागली. मला आणखीन इथे एक मुद्दा म्हणून सांगायचं म्हणजे त्यांनी जो तो राखेचा थर शोधून काढला ना तो त्या गावातल्या लोकांनी घरातली भांडी घासायला म्हणून वापरून तो फार मोठा पुरावा नष्ट होतोय. आजही तो असावा. तो बहुतेक धरणाच्या पाण्याखाली आहे. पण ते त्याचं महत्त्वच लोकांना कळलेलं नाही. ती आयती राख मिळते म्हणून म्हणजे ती अशी आपल्या चुलीतल्या राखेसारखी नसली तरी त्यांनी भांडी स्वच्छ होतात. त्यामुळे ते नष्ट होतंय. हे तुला असं सगळ्यातलं कुतूहल आहे. तिकडे खारी कशा मारतात, ह्या राखेनं भांडी कशी स्वच्छ होतात आणि मग पुण्यात आल्यावर आईला मदत करायची म्हणून स्वयंपाक करायला कसा शिकतो. हे सगळं तुझं जे कुतूहल आहे या कुतूहलाचं मूळ काय आहे? घराण्यात रक्तात आहे. रक्तात आहे. आणि मग तू प्राध्यापक झालास ना, काही काळ प्राध्यापक, मग आकाशवाणीतली नोकरी, मग महात्मा फुले वस्तू संग्रहालयाचा संचालक, मग संपादक, वर्तमानपत्रातला लेखक, अनेक भूमिका. आकाशवाणीवर तू खूप चांगलं काम केलंस अनेक प्रकारांनी. म्हणजे जिथे तू गेलास तिथे चांगलं करायचा तू प्रयत्न. मी आकाशवाणीवरचं एक मी मुद्दामून सांगतो बरं का. एक नाही 2 गोष्टी सांगतो. एक तर 10वे आशियन खेळ, आशियाई खेळात मराठी विभागाचा मी प्रमुख होतो आणि आमच्या कार्यक्रमाची वाहवा झाली होती आणि पार्लमेंटरी कमिटीने तसं पत्रच दिलेलं आहे. बरं, हे किती साली? 82 साली. 1982 साली. दुसरी गोष्ट म्हणजे जी मी आमच्याकडे म्हणजे कोऑर्डिनेशन कमिटी म्हणून असते. म्हणजे सगळ्या आकाशवाणी केंद्रांचे सगळे कार्यक्रम अधिकारी त्यांची समन्वय तिथे आपण कार्यक्रम सुचवायचे असतात. त्यावेळेस मी सांगलीला होतो आणि सांगली पुण्याचं रिले सेंटर होतं.
हे पुण्याचे कार्यक्रम सांगलीवरनं प्रसारित व्हायचे. सांगलीवर अर्धा तासाचे कार्यक्रम असायचे दर दिवशी. तर त्यावेळेला मी एक हे केलं की मी श्रीहरिकोटाला जातो हां आणि SLV 3च्या लॉन्चिंगचं हां रेकॉर्डिंग करून आणतो. तर सगळे मला म्हणले ते व्हिज्युअल आहे. मी म्हटलं मला जाऊ द्या. त्यावेळेला माझा मेहुणा तिथे होता, हां मोठा शास्त्रज्ञ. तर त्याला मी पत्र लिहिलं आणि तो म्हणाला की ठीक आहे तू ये, काय करता येईल ते बघू. मग मी आमची टीम घेऊन श्रीहरिकोटाला गेलो आणि तिथे जी मराठी माणसं होती त्यांच्या मुलाखती घेऊन, त्या SLV 3च्या उड्डाणाची रेकॉर्डिंग्स घेऊन, म्हणजे त्याचे आवाज घेऊन, आणि ह्या लोकांना ते अग्निबाण उडताना काय वाटतं. तिथे एका वयस्कर बाईंनी त्याच्यावर एक कविता केली होती, तिचं त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग करून असा जो कार्यक्रम केला. तो सगळ्या केंद्रांवरनं नंतर कित्येक दिवस वाजला. आगळे वेगळे सीमोल्लंघन असं त्याचं नाव होतं. हे दोन तर म्हणजे मला अगदी अभिमानाच्या गोष्टी आहेत. इतरही मी अनेक उपक्रम केले. हे स्टेशनवरच्या हमालाची मुलाखत घेण्यापासून केळी वॅगनमधनं पळवणाऱ्या लोकांच्या मुलाखतींपर्यंत. आणि एकदा एका मांत्रिकाची मुलाखत घेतली होती. तो म्हणला मी तुम्हाला भूतं दाखवतो. पण ते म्हटलं भूतं आमच्याकडे दिसत नाही, तर ती दाखवून तू काय करणार. त्यांची मुलाखत घेता आली तर बघ. म्हणलं ते नाही शक्य होणार. एक विनोदाचा भाग सोड, पण हे असल्या गोष्टी मी खूप केल्या. पण त्यानं भूतं दाखवली का तुला? तो मला ते अमक्या वेळेला स्मशान द्यायला पाहिजे, तमक्या वेळेला स्मशान द्यायला पाहिजे. तुला आणखीन एक गंमत सांगतो. नागपूरला असताना तिथे पांडे नावाचे एक प्राध्यापक होते आणि त्यावेळेला खटोली बाबाचं फार मोठं प्रस्थ होतं. हे अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी ही सगळीकडे प्रसारित करायची अशी बाब आहे. तर पांडे सर एकदा मला म्हणले आपण त्या खटोली बाबाला एक्सपोज करू. म्हणून म्हटलं मी सरकारी नोकर आहे, मी नुसतं येईन ऑब्झर्वर म्हणून, निरीक्षक म्हणून येतो. तिथे काही रेकॉर्डिंग करता आलं तर करू, नाही तर जाऊ द्या. मग ते गेले. त्यांनी सांगितलं रात्री काय 12-12:30 वाजता आंघोळ करून पंचे नेसून जायचं. तो खटोली बाबा काय करायचा, तो त्याच्या अंगात आलं की ती खाटेला 4 माणसं धरायची आणि ती खाट कोणाच्या तरी दारात जाऊन उभी राहायची. तिथे उभं राहिलं की तो सांगायचा तुमच्या घरावर संकट येणार आहे, एक कोंबडी इतका भात वगैरे बाहेर वाड्याच्या झाडाखाली किंवा चिंचेच्या झाडाखाली ठेवा. असं त्याचं बरं चाललं होतं. तर पांडे सरांनी काय केलं, ते आंघोळ विंघोळ करून आले. त्यांच्याबरोबर त्यांचे आणखीन काही म्हणजे त्यांच्या त्या समितीतले लोक होते आणि ती खाट चाललीच नाही. तर पांडे म्हणलं हे काय खरं नाही, या खटोलीबाबत काही शक्ती विक्ती नाही आहे, तो तुम्हाला फसवतोय. आणि तो खटोली बाबा गेला पळून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला 4:45ला तेव्हा उठून मी लिहायला बसायचो. मी 4:45ला जाग यायची. म्हणजे 5:30च्या सुमारास ST स्टँडवर गेलो आणि चहा बी पिऊन परत आलो तर बाहेर रांग, नारळ बिरळ घेऊन. वेळेला लोकांना विचारलं हे काय आहे. ते म्हणले हे तर खटोली बाबापेक्षा मोठे बाबा आहेत. तू? मी नाही, पांडे सर. शाबास. तर त्यांना भेटायला आम्ही आलोय. त्यांना नमस्कार करून नमस्काराचा. आज गेल्यावर सर रात्री 2 वाजता वगैरे झोपलेले होते. मी झोपलो नंतर आणि 8-8:30ला जाग आल्यावर मी पांडे सरांना म्हटलं सर तुम्ही बाहेर बघितलं का काय आहे. म्हणजे काय आहे म्हटलं रांग लागली, सगळं गाव गोळा झालंय. ते इतके हसले. म्हणजे आता काय करायचं. त्यांनी बाहेरून त्या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न केला की माझ्यात कसली हे नाही, त्या खटोली बाबात पॉवर नाही, कसली असली शक्ती नसते. तर लोक ऐकतच नव्हते. शेवटी आम्ही कसे बसे ST स्टँड गाठला आणि परत नागपूरला आलो. हे सगळे तुझे जे असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत त्याचा तुला लेखनामध्ये खूप तुझ्या त्याचे प्रतिबिंब दिसतात. पण हे सगळे उद्योग करताना वाचनाकडे तू सांगितलंस की सुरुवातीपासून वळलास, लेखनाकडे कसा वळलास? ते लेखनाकडे काय झालं माहिती आहे का, मी वाचायचो आणि मित्रांना सांगायचो अरे हे वाचलं बरं का, ते वाचलं बरं का. तर आमचे एक मित्र होते ते तरुण भारतला लिहायचे आणि ते काय करायचे, मला एकदा म्हणलं की अरे मला रजा मिळत नाही आहे, तेवढं तू लिहून दे. मी त्याला लिहून दिलं. त्याने मला 5 रुपये दिले बरं आणि ते त्याच्या नावावर आलं.
असं 2-3दा झालं. आणि त्याच वेळेला मी काय करायचो, तरुण भारतमध्ये त्याच्या ओळखीनेच लागलो होतो, पण मी रात्री जाऊन खाली पडलेले कागद, खिळे गोळा करणे वगैरे हे करायचो. त्याचे मला एक 10 रुपये मिळायचे. बरं. तर एकदा काय झालं की हा बाबा आलाच नाही. तिथे जे उपसंपादक होते ते म्हणले, अरे ते गृहस्थ आले नाहीत आणि तू बरंच काहीतरी क्रिकेटवर वगैरे नेहमी बोलत असतोस, तर तू काही लिहिशील का, उद्या बुधवार आहे, स्पोर्ट्सचा कॉलम आहे. म्हटलं आत्ता? अरे पण 3 तर ताव लिहायचे. मग बसलो, पेन घेतलं, लिहिलं आणि त्याच्या मला 15 रुपये मिळाले. बरं. मग मी म्हटलं हे बरं आपणच लिहू ना टाका सरळ. आणि मग मी हळूहळू तिथे लिहायला लागलो. त्याच्यामुळे तो माझ्यावर चिडला, मग तो बोलेन असा झाला. पुढे तो कुठेतरी परदेशी गेला. पण त्यामुळे मी खरं लिहायला लागलो. मग नंतर काय झालं, MSc करताना कोयनेचा भूकंप झाला, त्यावेळेला त्या भूकंपावरचा पहिला लेख माझा होता. बरं. मग नंतर मात्र MSc नंतर म्हणजे MScच्या अभ्यासाचं दडपण इतकं होतं की, आणि पुन्हा मी काय करतो, सुट्टीत एका मित्राच्या खाणीवर जाऊन काम करायचो. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की बाबा माझा व्यवसाय, तो BSc झाल्यानंतर 12 वर्षांनी MSc करायला होता. डॉक्टर मुकुंद घारे, मोठा माणूस होता, आणि त्याने मला आयुष्यात बरंच शिकवलं, लोकांशी कसं वागावं, काय करावं, काय करू नये. तर तो मला खाणीवर घेऊन जायचा सुट्टीत आणि तो म्हणायचा, तू इथे काम कर, पैशाची काळजी करू नको, मी तुला लागतील तसे पैसे देईन, आणि तू एक करायचं, तू ज्या नोट्स काढतोस त्या घेऊन यायचं आणि माझा अभ्यास घ्यायचा. बरं. मग ते खाणीवरचं काम झालं सकाळी 8 ते 4 की मग आम्ही संध्याकाळी अभ्यास करत बसायचो. तर त्या ह्याच्यात मला तिथे बरेच वेगवेगळे अनुभव आले. मग एकदा त्याला गंमत सांगतो, तिथे खाली धक्का होता, त्याच्यावर मी म्हटलं आपण मासे मारू. कुठली खाणी? वेळास, म्हणजे बॉक्साईटची खाण होती. त्या धक्क्यावर बसलो, त्या बांबूला एक हे लावली, त्यांनी मला गळ करून दिला तिथल्याच एका माणसाने. त्याला एक काडी बिडी बांधली, तर म्हणलं ही काडी उडली गेली, खाली गेली की त्याला मासा लागला. असं करत मी बसलो. आता नुसतं बसून काय करायचं म्हणून पुस्तक वाचत होतो. थोड्या वेळानं माझ्या हातात ती काठीच खाली गेली. तर साहेब ते मासा घेऊन चाललंय, ते त्यांनी आणलं धरून की मासा लागला होता. पण ते नंतर माझ्या लक्षात आलं की हा आपला उद्योग नाही, एक तर मासं तरी मारायला पाहिजे, वाचायला तरी पाहिजे. अशा गमती खूप आहेत. म्हणजे तिथे पहिल्यांदा मी बिबळ्या बघितला. म्हणजे आमच्या तिथे त्या एक कुत्रं होतं, ते आमच्याबरोबर सगळीकडे हिंडत असायचं. एकदा रात्री आम्ही उशिरा खालनं वेळासमधून वरती येत होतो. एकाएकी ते नेहमी आमच्या पुढे असणारं कुत्रं आमच्या मध्ये येऊन शेपूट पायात घालून चालायला लागलं मू करत. म्हणून मुकुंदांनी टॉर्च मारला, तर डोळे चमकले. म्हणून मोठ्याने बोला, आणि कायम हातात काठी असायची, कारण साप केव्हाही यायचे. मग ते करत 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 आम्ही वर आलो. नंतर तो म्हणला तो नक्की बिबळा होता. नंतर दुसऱ्या दिवशी समोरच्या डोंगरावर तो दिसला. समोरच्या तिथे रानडुकरं पहिल्यांदा मी बघितली. तर ते असे खूप तिथे चांगले अनुभव आले. डॉल्फिन्स ते यायचे, असे मस्त सरकशी करून जायचे. तिथे मला खूप गोष्टी बघायला मिळाल्या. आपल्याकडे काय आहे माहिती आहे का, एखाद्याचं दैवतीकरण केलं ना आपण की मग त्यात तो चुकतच नाही ना, देव कसा चुकेल. विज्ञान कथा लिहायला कसा लागलास? हे क्रिकेटचं कळलं, गरजेपोटी लिहायला? नाही, मी अरे काय झालं तुला गंमत सांगू का, मी ब्रिटिश लायब्ररीचा मेंबर होतो. ते काहीतरी 2.5 का 3 रुपये त्याची फी होती. तेवढी ते तरुण भारतच्या पैशातनं भरणं शक्य होतं. तर तिथनं मी पुस्तक आणायचं. त्यावेळेला एकदा एक पुस्तक उचललं, ते मोठ्या अक्षरात SF असं सोनेरी अक्षरात त्याच्यावर शिक्का होता. तर ते घेऊन वाचलं. ह्याला म्हणलं ही आयडिया बरी आहे.
काय कोणतरी येतो म्हणजे प्रत्यक्ष कल्पना काय होती की हे मला आता नीट आठवत नाही, पण तो एक यंत्रमानव येतो आणि तो एका मुलाला वाचवतो, अशी ती छोटीशी गोष्ट होती. आणि हे चांगलं आहे म्हटलं, हे काहीतरी वेगळा प्रकार, हे आपण कधी वाचेल नाही. तर त्याच्या आधी मी दपा खांबेंटेंच्या वगैरे वाचायचो, नाही असं नाही, पण तरी त्या जरा म्हणजे ओढून ताणून आणल्यात असं मला वाटायचं. म्हणजे त्याचं वातावरण हे भारतीय वाटायचं नाही. आणि मी धारपांचा वाचक होतो, पण तोपर्यंत धारपांच्या विज्ञान कथा मी वाचलेल्या नव्हत्या, भयकथाच वाचत होतो. तर मग म्हटलं हे बरं आहे. एकदा काय झालं, माझ्या डोक्यात एक विचार आला की असं असं झालं तर असं असं होईल, म्हणून मी एक कथा लिहिली आणि एका मासिकाला पाठवून दिली आणि ती चक्क छापून आली. त्याला विज्ञान परिषदेचं बक्षीस पण मिळालं. त्यानं म्हटलं 25 रुपये बक्षीस. हे म्हटलं फारच मोठी अमाऊंट आहे, एवढी मोठी रक्कम मिळायचं तर लिहायला काय हरकत आहे. म्हणून मग मी विज्ञान कथा लिहिलं. पण तेव्हा अंतरकरांकडे विज्ञान कथा छापल्या जायच्या नवलमध्ये, आणि बाकी कोणी छापणार नव्हतं. आणि मोठ्या मासिकांची जरा धास्ती वाटायची. पण त्या काळात हे या ना त्या कारणाने गुरुनाथ नाईक, दिवाकर नेमाडे वगैरे मित्र झाले होते. तर ते सदानंद खाडीलकरांकडे त्यामुळे येणं जाणं होतं. त्यांच्याकडे मी खून कथांचं वगैरे अनुवाद करून लिहायचो. तर त्यांना मी एकदा म्हटलं, खाडीलकर साहेब, त्यांना सगळे साहेब म्हणायचे बरं का, त्यांना ते आवडायचं. खाडीलकर साहेब म्हटलं, मी एक विज्ञान कथा लिहिली, देऊ का? बघू म्हणले. नंतर 2-3 दिवसांनी गेलो. म्हणजे शनिवार रविवार त्यांच्याकडेच असायचो आम्ही. गुरुनाथ असायचा, दिवाकर नेमाडे असायचे. ते म्हणले, अरे 1.5 पान मजकूर पाहिजे, काय तुझे ते विज्ञान कथा वगैरे काय असेल ते दिवाकर नेमाडे त्याला सायन्स फ्रिक्शन म्हणायचे बरं का. म्हटलं बरं देतो. मग ती कथा आणि थोडी छोटी केली आणि त्यांना दिली, तर ती छापून आली. मग ते असं त्यांना 1.5 पान 2 पान मजकूर पाहिजे असेल तेव्हा तेव्हा विज्ञान कथा छापली जायला लागली. मग त्यावेळेला रहस्यकथांची बरीच मासिकं निघाली. मग ते आणखीन काही 2-3 मासिकात मी विज्ञान कथा लिहायला. विज्ञान कथा आणि रहस्यकथाही. पहिलं गाजलेलं पुस्तक कुठलं? वसुंधरा. ते आमचे प्राध्यापक प्रभाकर सोनी होते, माझे गुरु, फर्ग्युसन कॉलेजचे. त्यांनी त्यांच्या मागेही अनेक व्याप असायचे. ते सोसायटीचे सेक्रेटरी होते, विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी शिकवायला जायचे, इकडे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. तर त्यांच्या मागे गजानन क्षीरसागर लागले होते की एक तुम्ही भूशास्त्रावर चांगलं पुस्तक लिहून द्या. ते दरवेळेला बघू 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 म्हणायचे. तर मी माझ्या कथा प्रसिद्ध मनोरला माझी कथा एक दिशाहीन संध्याकाळ प्रसिद्ध झाली, ती खूप गाजली. आणि त्याच्यानंतर त्याचे कोणीतरी एकांकिका करून मुंबईला वगैरे छबिलदासला त्याचे प्रयोग झाले. सर म्हणले, अरे तू तिकडे लिहितो असं सृष्टीज्ञानला ये. सृष्टीज्ञानला लिहायला लागलो. विज्ञान कथा लिहायचो, कधी विज्ञानाचे लेख लिहायचो. मग विज्ञान युगमध्ये त्यांनी मला नेलं. आणि गजाभाऊंना तर एक दिवस म्हणले, माझ्याच्यानी काय पुस्तक लिहून येईल असं मला वाटत नाही. हा आहे ना, ह्याला लिखाणाचा उत्साह आहे, ह्याच्याकडनं तुम्ही ते लिहून घ्या. आपण तिघं बसून पुस्तकाची रूपरेषा ठरवू, त्याप्रमाणे हा लिहीन मी. तो मजकूर तपासून देईन. काही त्यात त्रुटी असल्या किंवा काही अधिक लिहायला पाहिजे असलं, काही चुका असल्या, त्याचं मी मार्गदर्शन करीन. त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं स्क्रिप्ट तपासलं. पहिली आवृत्ती 96 पानाची होती, डबल डेमी. आणि आता ते मला वाटतं जवळजवळ 300 पानाचं झालं आहे. हे दरवेळेला मी नवीन जे संशोधन झालं ते त्यात घालत राहिलो. आता त्याची 6वी आवृत्ती आहे आणि ती 300 पानाची झाली. ते आता पुढच्या आवृत्तीच्या वेळेला आणि त्यात घालायचा मजकूर आहे माझ्याकडे. तर असं ते. आणि त्याला राज्य पुरस्कार मिळाला. मी जिथे जायचो तिथे लोक मला विचारते, वसुंधराचे तुम्ही लेखक का? कारण तोपर्यंत भूगोल आणि भूशास्त्रात मराठीत असं पुस्तकच नव्हतं. तर एका बाजूला तुझं हे लेखन चाललेलं होतं,
नोकऱ्या विकऱ्या सगळं ते नाना प्रकार चालूच होते. याच दरम्यान तुझं लग्न झालं. तर तुझ्या लग्नाची सुद्धा एक वेगळी कथा आहे. अनेक गोष्टी आकस्मिक आहेत तुझ्या आयुष्यात. नाही, काय झालं माहिती आहे का, माझा मित्र विजय पेंडसे हां तो इस्रोत नोकरीला गेला हां त्रिवेंद्रमला. हां आणि मी त्यांच्या घरचाच होतो, म्हणजे माझ्या सासूबाई माझ्या आईसारख्याच आहे. हां त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि माझे खूप लाडही केले. तर त्यांच्याकडे मी जायचो. तर एक दिवस माझी पत्नी सविता, तेव्हा ती पत्नी नव्हती, तेव्हा कल्पनाही नव्हती, पण ती घरी बसलेली दिसली आणि म्हटलं का गं कॉलेजची वेळ आहे आणि तू घरी काय करतेस. तर मग तिला ताप येतोय त्यामुळे ती जात नाही. मग मी चौकशी केली, म्हटलं नक्की काय आहे. साधारणपणे विजयने मला आधी कल्पना दिली की तिला TB आहे. मग कोणाचं औषध घेतेस. ती पुण्यातल्या एका मोठ्या MD डॉक्टरचं औषध घेतो, पण ते तिला होमिओपॅथीच्या गोळ्या देत होते. आणि तिचा खोकलं, तिचं एकंदर कृश देह बघून मला काय ते बरं वाटेना. मग मी काय केलं, माझा मित्र सुरेश देशपांडे म्हणून तो नुकताच MD झाला होता, त्याला जाऊन भेटलो. म्हटलं बाबा हे असं असं आहे आणि तू तपासीला. तर म्हटलं माझा काही उपयोग नाही, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, पण माझा एक मित्र आहे त्याच्याकडे तू जा, मी त्याला फोन करतो. माझ्यासमोरच त्यांनी फोन केला आणि आम्ही तिथे गेलो. तिचे एक्सरे वगैरे काढले. तो म्हटला तुम्ही वेळेत आलात आणि मी आता हिच्यावर उपचार करतो. त्यांनी 2 वर्ष तिच्यावर उपचार केले आणि 2 वर्ष संपल्यावर त्यांनी मला सांगितलं की आता ह्या ठणठणीत बऱ्या झालेल्या आहेत. दरम्यानच्या काळात काय नेहमी डॉक्टरकडे जायचं, तिथे वेटिंग रूममध्ये बसायचं. ह्या काळात आमच्या असं लक्षात आलं की आपण एकमेकांसाठी आहोत. आणि झालं. मग काय, मी त्याला पत्र लिहिलं की बाबा आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं. आणि मी एकदा फील्डवर्कला गेले, मध्य प्रदेशात फील्डवर्कला गेलेलं असताना तिची आई माझ्या आईला भेटली आणि ती म्हणली दोघं कायम बरोबर असतात, त्यांचं काय विचार आहे. आईला मी म्हटलं माझा काय विचार कसला, त्यात विचार काय करायचं आहे. आम्हाला दोघांना एकमेकांचा स्वभाव इतका माहिती झाला आहे, त्यात विचार करायचा काही नाही. म्हटलं तिच्याशी लग्न करतो ना मी. तुमचं लग्न झाल्यानंतर त्याही PhD झाल्या आणि त्यांनी नाही ते तर कौतुकास्पद आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या आधारातनं बाहेर पडून MSc करून त्याच्यानंतर आणि तो तिचा भूपुरातत्व म्हणजे प्राचीन पर्यावरणाचा आणि कोकणच्या किनाऱ्याच्या उत्थानाचा अभ्यास, ह्यासाठी तिला फील्डवर्क करावं लागलं. त्याच्यानंतरही तिने अनेक म्हणजे माहूर झरीला आहे, इतर उत्खनन असेल त्यात भाग घेतला. हे मला हे सांगायचं आहे अशासाठी की ह्या रोगावर मात करून माणूस काहीतरी करू शकतो. तिचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. ती इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिक रिसर्चची सेक्रेटरी होती. मॅन अँड एन्व्हायरमेंट नावाच्या मासिकाची संपादक होती. तिच्या नावावर अनेक शोधनिबंध आहेत. आणि एवढं सगळं करून तिने संसार सांभाळला आणि मला पुस्तकही आणून दिली. पुस्तकं आणून दिली. तर ती पुस्तकं तू आता वाचन तुझं प्रचंड आहे, त्यांनी पुस्तकं आणून दिली, स्वतःचं लेखन केलं. पण त्याचबरोबर तुला आता नोकरी सोडून तू पूर्ण वेळ लेखन कर अशा प्रकारची प्रेरणाही दिली. नक्की. ती कशी दिली? मी त्यावेळेला धोका वाटला नाही की बाबा एवढं मोठं? नाही ती कॉलेजमध्ये कन्फर्म झाल्यावर आणि कॉलेजला ग्रँट मिळायला लागल्यावर म्हटलं मी इथे उगाच, एक तर त्या कमी पगारावर मी नोकरी करत होतो, वर तिथे मला समाधान नव्हतं. म्हणजे त्याच्यात काही, इथे काय होतं 15 ट्रस्टी आणि त्यातले काही सरकारी, आणि आपण कुठलीही योजना आणली तर त्याचं पुढं काहीच व्हायचं, नुसतीच चर्चा व्हायची. त्यापेक्षा म्हटलं मी लिहून जास्त पैसे मिळवीन, म्हणून मग मी लिहायला लागलो, म्हणजे पूर्ण वेळ लिहायला लागलो. तुझी प्रेरणा पैसे मिळवण्यासाठी लिहिणंही नाही. तुला गमत सांगू का, शब्द वाईट वाटेल, पण खाज, हे आपण वाचलेलं लोकांपर्यंत पोचवायचं. आम्ही तुला गमत सांगू का, घाट्यांच्या 3 पिढ्या, म्हणजे माझ्या वडिलांनाही घाटे मास्तर म्हणायचे, ते लेबर ऑफिसर असले तरी. पण माझे दोन्ही आजोबा शिक्षक. माझा मामा तो प्रचंड विद्वान आणि तो शिक्षक, श्री V. वेलणकर.
बर श्रीराम भिकाजी संस्कृत. विणकर, संस्कृत तज्ज्ञ हां आणि पोस्टाचा शेवटी ॲडिशनल डायरेक्टर जनरल. हां त्यांनी आकाशवाणीवर संस्कृत बातम्या सुरू केल्या, पिनकोड आणला, भारताचं पहिलं 4 रंगी तिकीट त्याच्या कारकिर्दीत छापलं गेलं. बर आणि त्याचंही वाचन असंच होतं. हां आणि लहानपणापासून आई म्हणायची, अरे दादासारखा मोठा हो. बर आता माझ्या मामाची PhD नव्हती, पण त्याच्या लेखनावर PhD झाली. हां. माझी PhD नाही, पण माझ्याही लेखनावर PhD झाली. हो तर मी समाधान आहे मला. हां आणि आईची इच्छा पूर्ण झाली. तू एवढं प्रचंड वाचतोस, त्या वाचनाला काही दिशा असते का मिळेल ते वाचतोस? आता दिशा आली. हां पूर्वी काय असायचं, सकाळी उठल्यावर लिहिताना कंटाळा आला की रहस्यकथा वाच. हं. काही वेळेस जॉर्ज मिकाशची पुस्तकं. बरं मी काय करतो, एक लेखक घेतला, याची जेवढी मिळतील तेवढी पुस्तकं घ्यायची. हं. मग ती एका ठराविक वेळेला वाचायचं. मी जेव्हा पूर्ण वेळ लिखाण करायला लागलो तेव्हा आमची चित्रशाळेतला जो फ्लॅट होता हं. तिथे आम्ही राहायचो त्यावेळेला. आणि नंतर आम्ही नवीन जागा घेतली, हं. तर तो विकला नाही. तिथे पुस्तकं ठेवली. मी तिथे ऑफिस असल्यासारखा सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 5 ते 8 हं. लिहायला यायचो. हं. मग लिहिता लिहिता कंटाळा आला हं. की एखादं पुस्तक वाचायचं. म्हणजे सकाळी जे पुस्तक वाचायचं ते वेगळ्या विषयाचं, हां संध्याकाळी जे वाचायचं ते वेगळ्या विषयाचं, हं. लिहिण्यासाठी जे वाचायचं ते संदर्भ ग्रंथ वेगळे, हं. असं तिहेरी वाचन चालू होतं. रवी बेरे माझा चांगला मित्र आणि त्यांनी पैंजण मला- बुवा वगैरे. पैंजण बुवा वगैरे. हां तर त्या अद्भुत कादंबरी नावाच्या मासिकाचं मी डायजेस्ट केलं. हां आणि एक दिवस कंपोजिटर आला, हां तो म्हणला, "अहो, ते मजकूर कमी पडतोय." एक रहस्यकथा आणली, बर कळसूत्री म्हणून, हां छोटीशी आहे. हं. पण तिथे ती लोकांना खूप आवडली. हां त्याच्यानंतर आणखीन अशा रहस्यकथा, म्हणजे ही आयडिया बरी वाटलं हां आपल्याला. आणि त्या सगळ्यात विनोद आहे. हं. हे हो. सुबोध जावडेकरनी माझ्यावर एक लेख लिहिला. तो म्हणला, ह्याच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे याचं किती गंभीर लिखाण असलं तरी त्यात विनोद असतो. कदाचित तू समाज जीवनापासून तशा अर्थानं भाषणं, सभा संमेलनं याच्यापासून लांब राहिलास, त्यामुळे तुला जास्त वेळ नाही, मिळाला तुला एक गंमत सांगतो. त्यात काय आहे, हां ही मी कलर ब्लाइंड आहे. हां हां, हां रंगांधाळ आहे. हां मला जायचं होतं लष्करात, बर तर ते काय शक्य झालं नाही. हं. त्यानंतर म्हटलं, आता एवी तेवी आपल्या नशिबात आपली कुठलीही महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार नाही असं दिसतंय. हां तर तेवढी एकच महत्त्वाकांक्षा होती. हं. नंतर क्रिकेट खेळायचं होतं. हां मी क्रिकेट खेळायचो, शाळेकडनं खेळलो, कॉलेजकडनं खेळलो. हां तर मी पडलो आणि माझ्या पाठीला इजा झाली. बर तर ते 6 महिने अंथरुणात होतो. हां त्यामुळे डॉक्टरने सांगितलं, बाबा तू क्रिकेट खेळू शकणार नाहीस. हं. तरी मी बरेच दिवस, म्हणजे नंतर सेंट्रल बँकेकडनंही नाव बदलून खेळलो. हां पण एक दिवसाचं, म्हणजे ते काय जे त्या लीग असायच्या त्याच्यात खेळायचो. तर आपल्याला सिरियसली काय क्रिकेट खेळता येणार नाही. मग काय करायचं. आणि लिहिणं वाचणं बरं होतं. लिहिताना जर पाठ दुखायला लागली तर आडवं पडून वाचता यायचं, हं. म्हणून लिहित राहिलो. पुढं काय झालं, मला नंतर AC चा त्रास व्हायला लागला 40च्या सुमारास. हं. की बरं थिएटरमध्ये गेलं की ते AC लावतात. हं. आपण काय सांगू शकत नाही माझ्यासाठी AC बंद करा. हं. त्यामुळे सिनेमा बघणं झालं नाही. आणि एनिवे माझं सिनेमा बघणं हा एक विनोदच होता, कारण मला जो रंग दिसायचा तो लोकांना दिसायचा. लोकांच्या हे म्हणजे रंगादळेपणावरती सुद्धा तुझा हा जो विनोद आहे. लोकांच्या मते तो वेगळाच रंग असायचा. आमच्या घरात अजून होतं. हां मी ज्याला हिरवा म्हणतो तो ती आणि माझी मुलगी आणि मुलगा, अहो बाबा हे ते नाही आहे हां असं सांगून मग मी ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. ते काय जमत नाही. हं. आणि त्याच्यात तुला एक सांगतो, परवा मी एक हे वाचताना, दिशासाठीच लिहिताना मला एक संदर्भ मिळाला. हां हां, की जो रंगांधळेपणा असतो हं. तो बायकांच्यात नसतो नसतो. बर पण बायकांच्याकडनं तो पुढच्या पिढीत जातो. बर आणि त्यांच्या मुलातलं एक तरी पोरग रंगांधळं होतं. तर त्याच्यावर त्या बाईनी जे संशोधन केलं तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की हे का होतं. तर आपल्या डोळ्यात ज्या शंकुपेशी असतात, हं. त्या शंकुपेशीत काही विकृती निर्माण झाली, म्हणजे हं. ज्याला उत्परिवर्तन किंवा म्युटेशन म्हणतात, हं. तसं असलं तर त्या बाईच्या डोळ्यात 4 प्रकारच्या पेशी असणार, शंकुपेशी.
बरं. हे तिला सामान्य माणसाला, सामान्य व्यक्तीला जे रंग दिसतात त्याच्या 100 पट अधिक रंग दिसत असणार. बरं. म्हणून तिने त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. हं. तर तिला 25 वर्ष शोधून फक्त 2 व्यक्ती अशा सापडले बरं. आणि त्याच्यावर तिचं संशोधन चालू आहे. तर मग म्हटलं म्हणजे आपला रंगांधळेपणा आहे म्हणून त्याच्याबद्दल वाचता वाचता मला हे मिळालं. कुतूहल आहे म्हणून मी करतो ते. हां. ते प्रतिकूलता वगैरे काय मी आता तू बघ ना, पण तू एवढे तुला आजार आहेत, त्या आजारांचं वर्णन आपण करण्याचं कारण नाही. आत्ताच तू 2-4 गोष्टी सांगितल्यास. महिनोन तू घरातून बाहेर पडू शकत नाहीस अशी तुझी परिस्थिती आहे ना. हां. कोणीतरी बरोबर असल्याशिवाय तुला घरातनं कुठे जाता येत नाही, अशी अनेकदा परिस्थिती असते. तर त्याच्यावर तू म्हणतोस की हे बरं झालं, यामुळे मला घरी वाचता घरी येईल. बसून लिहिता वाचता येतं ना. आपण जर पॉझिटिव्ह थिंकिंग जे म्हणतात ना हां. ते तसं बघायचं. मी जर चायला एवढे मित्र बोलवतात, आपल्याला जाता येत नाही, आता काय करायचं. हं. त्याच्यापेक्षा बरं तुला गंमत सांगतो की मला एक गाऊट नावाचा विकार आहे. हं. तर तो काय आहे की त्याच्यामुळे मी मांसाहार करू शकत नाही हं. किंवा मद्यपान करू शकत नाही आता. हं. तर त्यामुळे मग ते आपोआप टळलेच ना. हो. म्हणजे त्याच्यात वेळ जो जायचा तो जातच नाही. हं. किती चांगली गोष्ट आहे ना माझ्या दृष्टीने. हां, नाही पण मध्यंतरी 1 वर्षभरापूर्वी अत्यंत दुर्धर आजारासाठी तुला इस्पितळात दाखल केलं होतं. तुझी शस्त्रक्रिया होणार होती, तेव्हा तू या दिवाळी अंकांमध्ये आता काय काय लिहायचं आहे ह्याची जी चर्चा करत होतास, हेही आम्ही पाहिलं ना. हो ना. पण ते सगळं कमिटमेंट पूर्ण करून मी शस्त्रक्रिया करून घेतली. हां. आणि त्या वर्षी कोणालाही मी नाही म्हटलेलं नाही. हं. जवळजवळ 20 दिवाळी अंकात लिहिलं त्या वर्षी. हं. किती झालं तर वेळ चांगला जातो ना रे. डोक्यात हे असले विचार येत नाहीत, आता आपलं काय होणार काय. हां. तर हा संबंध तुझा दृष्टिकोन आहे तो वाचनातून आला का घरातून आला का आईकडून आला? घाट्यांच्या रक्तात घराण्यातून आहे. आला. घाट्यांच्या रक्तात आहे. कुठल्याही परिस्थितीत हसायचं हं. आणि हां. विनोद शोधायचा. हां. म्हणजे आमच्या वडिलांना एकदा हां. ते पडले सायकलवरनं, हं. टांग्याला धडकले. आता हा गुण तर म्हणजे तुला गंमत सांगतो. माझे वडील सायकल चालवताना एकदा टांग्याला धडकले. हं. माझा मुलगा एकदा रस्त्यातनं येता येता हातगाडीला धडकला. बरं. त्याचं म्हणणं असं की ती हातगाडी माझ्या वाटेत आली. हां. माझ्या वडिलांचं म्हणणं असं की टांगा माझ्या वाटेत आला. हां. आमचे आजोबा हां. ते बुद्धिबळ खेळत गावगाव बुद्धिबळ आणि तो पट असतो ना हो. सोंगट्यांचा, ते खेळत गावागाव हिंडायचे. हं. ते एकदा उंटाला धडकले. बरं. ते तो का वाटत बसला होता. त्यांचं बरोबर आहे. ते हे रक्तातच आहे ना. ते काय शिकवून आणि सांगून येत नाही. केवळ वाचनावरती आपण काय काय वाचलं त्यातलं सुद्धा थोडं सांगण्यासाठी 400-450 पानं तू लिहितोस आणि त्याच्यात सगळे संदर्भ कोश असतात, नाना प्रकारच्या व्युत्पत्ती कोश असतात, भाषांचं असतं, सिनेमांचं असतं, सगळं असतं. ते वाचन एवढं तू कसं करतोस आणि आजही ते का चालू ठेवतोस? का वाचलं पाहिजे असं तुला अरे वाटतं? वेळ किती चांगला जातो. अफलातून वेळ चांगला जातो. रास्तापेठेत एक नवीन दुकान निघाले हं. आणि तिथे मला एक डिक्शनरी ऑफ कार्नल नॉलेज नावाची डिक्शनरी मिळाली. हं. आता डिक्शनरीत काय आहे तर आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला हं. काय काय नावं आहेत हं. आणि ती कशी इंग्रजीत आली हां. बरं. आणि स्लँगमध्ये त्यांना काय म्हणतात. बरं. म्हणजे आता स्नाऊट हं. तर ते पहिला शब्द तो स्नूट होता. मग तो कुठनं आला. हं. तो फ्रेंचमधनं आला का जर्मनमधनं आला का कुठनं इंग्रजीत आला. तो शेक्सपियरनी कसा वापरला आहे, तो कसा बदलला गेला. ह्या तऱ्हेचं पुस्तक एखादा माणूस लिहू शकतो. हं. हं. म्हणजे आपले जे सुळे असतात ना हां. त्याला आय टूथ म्हणतात. हां. आता सगळ्या सुळ्यांना म्हणतात. हां. पण पहिला जो वरचा सुळा आहे ना ते 2 सुळे हां. त्यांना ते आय टूथ म्हणायचे कारण ते बरोबर डोळ्याच्या खाली असतं. बरं. तर इंग्रजीत असा एक वाक्प्रचार आहे की आय विल गिव्ह माय आय टूथ फॉर यू. हो. हां. तर तो आय टूथ म्हणजे काय ते आपल्याला कळत नाही एकदम. हां. 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 तर कुठल्या डिक्शनरीत शब्द सापडेल असं मराठी इंग्रजी मराठी तो साचणार नाही. हं.
पण त्या डिक्शनरीत त्याचा बरोबर अर्थ कळतो. मग तो शेक्सपियरनी कुठं वापरला आहे, अमक्यानी कुठं वापरला आहे, तो कसं काय इंग्रजीत आला, त्याला आधी काय म्हणायचे, आता चारी सुळ्यांना आयटूथ म्हणतात, असं सगळे त्याचे डिटेल, त्याला एटिमॉलॉजी म्हणतात, ते सगळं आहे. मग हे वाचताना अरे किती माहिती मिळते आणि किती वेळ मस्त जातो. तर या अशी भरपूर माहिती असल्यामुळेच दुसऱ्यांच्या कोणाच्याही लेखनात काही चुकलं की तुला ते आवर्जून लक्षात येतं. हो, पण मी नम्रपणे लक्षात आणून देतो. मी आपल्याला अक्कल आहे असं सांगत नाही, पण हे असं असं असतं तर बरं झालं असतं. आपल्याकडे काय आहे माहिती आहे का, एखाद्याचं दैवतीकरण केलं ना आपण हां की मग त्यात तो चुकतच नाही ना. हां देव कसा चुकेल. हं. आणि मग ते, आणि दुसरी एक गोष्ट आहे आपल्याकडे अशी, हे मला अनुभव आहे की एखाद्याला मोठं ठरवण्यासाठी हं. दुसऱ्याला लहान करायचं. हां हं. हा मोठा का, कारण हा दुसरा वाईट लिहितो, हां. मग त्याच्या नसलेले दोष काढायचे. आता तुझं वय 73 वर्ष चालू आहे आणि सातत्यानं बोलताना तू आई आणि सविता पत्नी यांच्याबद्दल म्हणतोस की मी यांच्या उल्लेखाशिवाय, मी यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही नाही. जाऊ शकत. त्यांच्याबद्दल काय, मला एक तर त्या दोघींबद्दल प्रचंड आदर आहे. हं. ज्या संकटातून त्या उभ्या राहिल्या हं. आणि ज्या जिद्दीने त्यांनी त्यांची आयुष्य घडवलं, त्याबद्दल मला अफाट आदर आहे. म्हणजे प्रेम तर आहेच. आता तू एकूण आयुष्याबद्दल समाधानी आहेस का? असमाधान असायचं काय कारण नाही, व्यवस्थित चाललंय सगळं. मुलं त्यांच्या उद्योगाला लागलेली आहेत. हां मी अजूनही लिहितोय. आयुष्य आपलं गमतीशीर गेलं. हां मला काय फार त्रास झाला नाही. हां त्रास झाला त्या वेळेला, म्हणजे त्रास झाला नाही असं नाही, हां पण माझ्या वडिलांच्या मित्रांनी, माझ्या मित्रांच्या वडिलांनी हां. खूप मदत केली. निरंजन, तू इतक्या सगळ्या प्रतिकूलतातून तू काही म्हणत असलास तरी इतक्या सकारात्मक दृष्टीनं तू इतकं उत्तम आणि इतकं अखंड काम करतो आहेस, लिहित राहिला आहेस. आजही तुझ्या मनामध्ये अनेक संकल्प असतात. विज्ञान कथेचं शताब्दी 200 वर्ष साजरी करायची आहेत, हे करायचं आहे, अनेक उपक्रम तू सुचवत असतोस. ही तुझी क्रियाशीलता अशीच अखंड राहो अशी मी प्रार्थना करतो आणि तुला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.